गाईज वेलकम टू वन मोर डे वन मोर व्लॉग नंबर किती 22. आणि 22 वाईट टाकलेले पहिल्याच ओव्हर मध्ये. पहिल्या सर हे असली डेंजर ओव्हर टाकली ना आता. ते जाऊ दे. 6 इज इम्पॉर्टंट. 6 महत्वाचं आहे. सोनूची काही स्टोरी बघा बॉल टाकला त्यात विकेट झाली. आउट झालं की श्रीराम तुमची टीम जरा खेळत नाही आज 2 दिवस झालं. कशातच व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल मध्ये रिझल्ट आहे ना. व्हॉलीबॉल मध्ये कमबॅक. अरे कमबॅक पोरं कमबॅक येऊ देत फक्त. पोरं रोज आले तरी लय झालं. मी एका ओव्हर मध्ये ना किती टाकले रे? किती 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 असंख्य वाईट. 9 10 11 12 एक वाईट टाकले मग येतच नव्हता बॉल. काय माहिती का नुसतं अरे माझा पिचच्या बाहेर पडत होता माझा बॉल. ओव्हर 12ची तरी होती. पहिल्या मॅचला मी 6 नव्हती म्हणून त्याला. ओव्हर 12ची होती. हा ओव्हर 12ची होती. कसं मी छान खेळलो. आपली काही चूक नव्हती. बॉल आणि पिच आज जरा खराब दिसते. टीम समोरची टीम करायची. देखो गाइस उम्मीद पे दुनिया कायम है. हम भी है आप भी है. ती चुकून चांगली खेळत होता. ती चुकून चांगली आहे. नाही त्यांच्या ह्याच्यात मी कोणाला 6 नाही मारून दिला. आपली बॉलिंग मग 6च्या 6 आउट होते का रे. पण एक्स्ट्रा निजेच किती छान छान रन दिलेत ना मी. दॅट्स डिस्गस्टिंग. बघ त्या अथर्वचा फोन येतो. पैसे पाठव आता. बघ काय आता मी आता ह्याला घ्यायला कट केलाय तू याडा आहे का रे. अरे सांगायचं ना बावळटा. मी उचलला नाही म्हणून ह्याला काय ह्याने कट केलाय बावळटाने. लाव परत फोन त्याला. हा लावला. काय विचार. हॅलो काय रे. हा कोण बोलताय आपण. घेतलं का त्याच्याकडनं. तू हा बधीर का रे. हा तुला काय घ्यायला सांगितलं काय घ्यायचंय. गाईज एकदम डीप मध्ये जाऊन आम्ही मॅच आणली. कुणालने मॅच आणली. कुणाल माग नको बघू. सगळे इकडून तिकडून आलटल पालटून सगळे शॉर्ट बीट मारून काढले. आमचा एक बॅट्समन गेला आता फुल फॉर्म मध्ये. उद्या त्याने ब्लॉग बघितला तरी चालेल. पण भाऊ तू काहीतरीच केलं. मी जात होता. कुणाल त्याचा हात धरून परत आण. तू उगीच गेलाय म्हणून चूक त्यांच्याच त्यांच्याच टीम मध्ये. आणि त्याचा तो मित्र पण भारी आहे. पहिला होतो हो त्याला तुम्ही यार 2दा पहिला पाठवलंय. त्याला आता मागच ठेवा का रे. मी तर म्हणते अथर्वला खेळ. अथर्व जायचंय का. बॉल सोडू नको. रन हा खेळा. जिंकतोय का मग तू आउट झाला. तू आउट झाला. काय तुझा जाऊ दे आपला बस. अरे ह्यांनी जेवढे रन दिले तेवढे तरी घ्यायचे काढून. तू काय तू नाही तेवढे केले की त्यांनी. त्याच्याने माझे त्यांनीच केले. तो तिथं लास्टला खाली तो पांढरा शर्ट तो फक्त तेवढ्यासाठी थांबलाय. म्हणजे टाइम संपला असला बघ कसा पळत येईल. गाईस आम्ही मागच्या मॅच जिंकलोय. आहे 10 मिनिटं आहेत. आणि आम्ही आता अजून एक मॅच जिंकण्याच्या दिशेत चाललोय. 1 ओव्हर 18 रन. ते नाही सांगू शकत पण बॅटिंग तर करणार आहे. मॅच कम्प्लीट होईल का नाही माहित नाही पण बॅटिंग तर भेटणार आहे आपल्याला. उम्मीद पे दुनिया कायम है. उनकी उम्मीद है आज कि उन्हें भी बैटिंग मिलेगी. लेकिन जो भी हो जाए पैसे नहीं देने. पैसे देने ही नहीं है. रोहन हे फोन बघ कोणाचा आलाय. वाच की. प्रतीक भैया तुम्ही. Guys, किती रन किती झालेत. हे स्कोर काय. त्याला घंटा माहिती. 43. अरे दुसरी अजून तिसरी ओव्हर आहे ना. 1 ओव्हर बाकी आहे. 43 झाले पण आमच्यात. आम्ही कुणाला आपण थोडा घेऊ. मयक माझ्या आला पण कॅप्चर पण झालं. कुणाल आहे ना रोहन. कुणाल आहे ना जेव्हापासून म्हणजे नाही का माझ्याबरोबर 2-3 मॅच खेळणार तेव्हापासून चमकलाच. बॉलिंग रे बॉलिंग. आणि आपला आता बॉलिंगचा पण प्लॅन रेडी आहे. रेडी. मी बघ किती तयारच आहे. पहिल्या ओव्हरला मी बॉल घेईल. आणि ट्रायल बॉल इज इम्पॉर्टंट. घाबरलाय. मस्त रे मस्त.
भांड 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 म्हणा भांड भांड हे टाइम नको घालू फक्त तो बघ कसा बघतोय व्हाईट शर्ट मध्ये तेच तर करायचंय मला सॉरी बॅटिंग मस्त रे कुणाल सोनू हा कसं काय चाललंय कशासाठी आलंय मस्त अथर्व मस्त नाकात मोठं घाला आणि कॅप्चर झाला हिला पाठवा guys, welcome to one more day, one more vlog number 2273 वगैरे आहे ब्लॉगचं नंबर काही लक्षात राहणार मला हेच कळत नाही बट स्टील वी आर ट्राईंग टू मेक इट आज आपण ऑफिसवरती नाही आहे बिकॉज ड्यू टू सम प्रॉब्लेम्स आज आपण ऑफिसवर न करता आज आपण कॅफेमध्ये होतो तो वर्किंग कॅफेमध्ये होतो स्टील वी रिप्रेझेंट समथिंग ग्रेट इयर की आपलं ट्रेडिंग इतकं इझी लेवलला आपण रिप्रेझेंट करतो की कॅरिंग अ सिंगल आयपॅड और अ फोन वी कॅन डू आर ट्रेडिंग बाकी आता जस्ट कॉफी घेऊन स्टार्ट केली अँडी बिस्किट खा की पार्ले धर रे पार्ले का एवढ्या सकाळी सकाळी हे खाऊन जिमला गेलं असतं हा एकच बिस्किट डोलाच बाहेर येईल माझा कसं आई गलत सिस्टम स्टील गाईज ट्रेड आत्ता दिली आहे ट्रेड मस्त चालू पण आहे फर्स्ट टार्गेट हिट पण झालं आहे सो सॉरी मेसेज टाकायचा राहिला फ्लेक्स करायचा राहिला फर्स्ट टार्गेट हिट झालं करू फ्लेक्स करू स्टील आपला जरा लॅपटॉप येतो जरा आपले दोन टीम मेंबर्स आपला लॅपटॉप घेऊन येतात टीम नाही टीम मेंबर्स आपला लॅपटॉप घेऊन येतात सो त्यासाठी थांबलं यायला जरा मला थोडेसे वेगळ्या ट्रेड जरा प्लॅन करायच्यात आणि मला आता त्या मंथ एंडपर्यंत प्लॅन रेडी करून ठेवायचा आहे माझ्या ट्रेड्सचा सो आजची ट्रेड चांगली चालली आहे मे बी आता थोडं एक्झिट सांगाल तुम्हाला काय कळतं शिले चांगलं चाललं आहे चला ठीक आहे जरा कॉफी एन्जॉय करू ट्रेड एवढी चांगली चाललीच आहेत म्हणून बाकी काही कारण नाही चालेल मी तर हॉट चॉकलेट पिते कॉफी नाही पिते ठीक आहे ते गाईज आपले तिन्ही ट्रेड झालेत तिन्ही ट्रेडनी टार्गेट सेट केलेत सलग चौथा दिवस प्रॉफिटेबल राहण्याचा दॅट्स अ ग्रेट थिंग फॉर ऑल ऑफ अस थिंग फॉर ऑल ऑफ अस आता आहे ना ग्रेट थिंग हां येस येस आणि ह्या खुशीच्या मौक्यावरती आता आंघोळ करणार कशाने करणार विचार नाही वाळून कॉन्क्रीट टाकणार त्याला काय त्याला काहीतरी बोलायचं होतं बोल नाही मला काही नाही बोलायचं तुला जिंकायचं आहे का नाही गाईज जॉईन रुपी कमी बोल माहिती तुला जिंकायचं आहे का नाही हे सांग अरे बघ मेसेज आला 3 members left your group नाही पडलं
अरे तुला जिंकायचंय का नाही सांग की. अरे बस कर रे तुझा ब्लॉग. तर बघ चल सांग आता काय होणार इथं. सांग आता मार्केट काय वरती खाली काय जाणार आहे. मला काय वाटतं काय जाईल. नाही तू सांग, तुला विचारलंय ना. माझं मी उत्तर दिलंय ऑलरेडी. सांग ना मग. अरे तुम्ही तुमचं उत्तर द्या, तुम्हाला पण काहीतरी कळलं. आम्हाला कळतच नाही बाबा, आम्हाला कळतच नाही. तर 3 ट्रेड मधून मी मदत केली त्या. बरं आता चौथ्यांदा मदत करणार आहे. पण त्यात जिंकलो ना आपण. मग ते मी सांगितली म्हणून ना. बरं सांग आता, सांग काय होणार आहे. तेवढं सांग. अरे तुम्ही सांगा उलट, तुला कळलं पाहिजे. सोनूला काहीतरी आलं तुला काय विचारलंय. सोनू सांग बरं. ह्याला कशाला रे आणलं. वर जाणार का खाली जाणार. तुला मी काय विचारलंय फक्त. कॅन्डल वर जाणार का तुला कुठंच नेत नाही, इथं आणलंय. मग सोनू कॅन्डल वर जाणार का खाली जाणार. टाइमपास नको करू. कॅन्डल वर जाणार का खाली जाणार. सांग पटकन काय होणार आहे. अरे मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही माझं पहिलं उत्तर आता तुम्ही कॉपी तू करा. एवढा म्हणता आला का उत्तर द्यायची तुझी. हा तुला नाही विचारत, ह्याला विचारतो. सांग पटकन काय होणार आहे, एवढंच सांग. प्रेडिक्शन दे फक्त, बघू आपण पुढच्या 5 मिनिटात काय होतंय. सांग पटकन. अरे बोल. अरे मी माझे प्रेडिक्शन वर जाईल का खाली? मी माझे प्रेडिक्शन सांगितलं तर सोनू सांगणार आहे आज. कर पटकन. सोनू सांगणार आहे. सांग काय पटकन. अरे मी माझं प्रेडिक्शन दिलंय. काय बोललेला हा. कधी जाणार ठीक आहे काही वरच्या साईडला बाय करून ठेवा. तू आम्हाला अक्कल शिकवायला जातोस माहितीये का, हेच चुकतोस काय. पडूच नव्हता द्यायचा. हे जग तुझ्या एवढी मोठी चूक माफ करतंय. कॅन्डल वर गेली नाही, खाली गेली. काय झालं. खाली गेली. मग आता पुढं काय होईल. हा तू सांग. अरे तुला काहीतरी मला नाही कळत रे बाबा. मला काय मार्केट काय होणार आहे आता ते सांगतो. पुढचं सांग रे. हे जे झालंय ते नको मी सांगू. एकदा सांगितलं सोनूने. तू कधी सांगितलं? 3 ट्रेड दिले ना. मी नाही. अँडी बरं काय होईल सांग तू सांग. काय होईल सांग अँडी पटकन. बरोबर खाली गेली. बरोबर. हा अरे पुढचं सांग. जे दिसतंय ते आम्हाला पण दिसतंय. यांनी तर चष्मा घातलाय. तू काय होणार आहे आता तेवढंच सांग. मग पुढची सांगितलेली मी खाली, बरोबर खाली गेली. आता काय ह्याच्या पुढे काय होणार आहे एवढं सांग. उलट चुकीचं म्हणलं लोकांना वर घ्या. अरे बाबा मी चुकीचंच बोलतो काय. तू आता मला सांग काय होणार आहे ते एवढंच सांग. म्हणून सगळे 4 दिवस झाले प्रॉफिटेबल. खालीच जाणार आहे. हा खाली खाली. गाईस क्वांटिटी वाढवा. वरच्या साईडला. बघू हा बघू. अरे 2 मिनिटं थांब की. कुठे चालली. गेली खाली. हा गेली खाली. तेवढं दे ना मार्केट. एवढं बी नाही आलं तुझं, एवढं बी नाही आलं. लिंबावर पाय देऊन आलत का. लिंबावर पाहिजे म्हणजे ह्याच्यावर कोणी पाय दिलाय. ह्याच्यावर लिंब पाडलाय. खाली चालली आता. जाणार खाली. तिथंच आहे अजून पण. तुला कळत. अरे या तर 5 मिनिटात कधी ट्रेड नाही करता येत. तू आज नवीन कपडे घातलेत ना. हा इकडे की. हे बघ पहिले. ते बघतोच आहे मी, त्याचं नको टेन्शन घेऊ. ते बघायलाच बसलो इथं. काय बॉईज तू सांग फक्त नवीन कपडे घातलेत का. कुठल्याच गोष्टीवरती बोलायचं नाही आहे या ठिकाणी. हा या ठिकाणी काही नाही. आता तिथं झालंयस काय. ते लॅपटॉप ठेव खाली. मला बोलायचंच नाही कुठल्या टॉपिकवर. लॅपटॉप खाली ठेव. मॅकबुक का खाली ठेवली. लॅपटॉप सांगितलं ना तुला. मॅकबुक हा लॅपटॉपच. काय सांगतो अँडी. तुझा लॅपटॉप ह्याला दे, ह्याची मॅकबुक तुला घे. मॅकबुक हा लॅपटॉप होते शेवटी का नाही. पिंचू आता लेनोवोची. कुठे भेटते काय. इकडे बघ एकदा. तुला पिन माहित नाही का. ह्यालाच वापर पिन म्हणून. सो गाईज जस्ट व्हॉलीबॉल खेळून आलं आहे. आज जास्त शूट नाही केलं काय. ॲक्च्युली जरा आज गडबड चालू होती कामांची वगैरे, कारण
2-3 दिवस जरा मी आणि 2 दिवस मी ब्लॉगला पण खरं लॅकआउट राहिलं, म्हणजे ब्लॉग पण जरा लेट पोस्ट झाले, बट स्टील रिस्पॉन्स चांगला ठेवा जरा. आणि व्हॉट अबाउट टुडे, तर आज 3 ट्रेड दिले आपण. तिन्ही ट्रेड म्हणजे चांगले गेले, असं नाही चांगलं नाही गेलं. मी फर्स्ट टार्गेट दिले, तिन्हीचे फर्स्ट टार्गेट हिट झालेत. एव्हरीबडी इज टू मच हॅपी की लाईक मस्त चाललं आहे सगळं. बट काही लोकांचे प्रॉब्लेम काय आले की आपले 2-3 दिवस म्हणजे नाही, मागचे जे 2-3 दिवस गेले, 3 ते 4 दिवस मला वाटतं आहे, त्याच्यामध्ये आपले सगळे टार्गेट हिट्स व्हायचे. सो त्यांचा आज पण असा समज झाला की आज पण आपले सगळे टार्गेट्स हिट होणार. बट स्टील तो समज म्हणजे आता कसं आहे ना, ॲक्च्युली हा प्रॉब्लेम मी पण स्टार्टिंगला फेस केला होता की मला असं वाटायचं नाही का सगळेच टार्गेट हिट झाले पाहिजे, मार्केटवर राहिलं पाहिजे, म्हणजे एक ग्रीडीनेस झाला. तर आता ते लोकांचं मला बाहेर काढायचं, जे कम्युनिटी गँग आहे आमची. भाई गैंग बोल दो, जो बोलना है बोल दो, है ना. कुछ खराब सा बोल दो, कोई फ़र्क नहीं पड़ेगा. कम्युन बहुत बेस्ट चल रहा है. ओके, तर ती जी कम्युनची गँग आहे आपली, तर मला ना त्यांचा आता तो फिअर बाहेर काढायचा, किंवा फिअर नव्हतं सॉरी, ग्रीड बाहेर काढायचं. ओके, तर आता मी त्यासाठी काम चालू करतो आहे. मी प्लॅन करतो की काहीतरी ह्याच्यासाठी ना मला एक परफेक्ट एक्झाम्पल पाहिजे की ज्यांनी मी हे शिकवेल. आणि उद्या तर मी लेक्चरमध्ये याबद्दल बोलणारच आहे सगळ्यांशी. आज लेक्चर नाही घेऊ शकलो, जरा बाहेर होतो त्यामुळे आज लेक्चर नाही पॉसिबल झालं. बट स्टील उद्या आपण ह्यावरती लेक्चर घेऊ. आणि मला लोकांना समजायचं आहे की आपण जेवढं भेटतं आहे तेवढं घ्यायचं आणि बाहेर पडायचं. ओके, सो म्हणजे असं नाही डायरेक्ट बाहेर पडायचं. मी आता त्यांना मॅनेजमेंट समजावणार आहे की रिस्क मॅनेजमेंट एक कशी केली जाते, आणि त्यानंतर रिस्क मॅनेजमेंटसोबतच एक्झिट कसे घ्यायचे असतात. एक्झिट असं नसतं की जस्ट गेलो सेलिंगमध्ये, सेल करून टाकलं विया एक्झिट घेण्याची ट्रिक असते, है ना. त्याच्यामध्ये एक स्टेप वाईज एक्झिट असतात म्हणजे, आणि ती स्टेप वाईज एक्झिट आणि तो रिस्क मॅनेजमेंट जर शिकला, आय बेट यू मार्केट किती वर्स्ट असू द्या, कितीही ग्रेट असू द्या, तुम्ही कधीच, किंवा मार्केट म्हणजे कितीही साईडवेज असू द्या, नाही तर काहीही होऊ द्यात, तुम्ही कधीच तुमचा पोर्टफोलिओ रेड नसणार. फॉर शुअर. आणि साईडवेज असलं की तेव्हा तर आपण ट्रेड घेतच नाही, आपलं तर फिक्स ठेवाय सगळं ॲज युजल. आणि लोकांना पण ती पद्धत आवडते, सो आपण त्यासोबत चाललो आहे. आणि लोकांच्या आवडीनिवडीचा प्रश्न नाही आहे. भाई मी स्ट्रिक्ट राहतो आहे म्हणजे भाई हम तो यार भाई यार की तरह रह रहे आपके साथ. बट स्ट्रिक्ट राहतो आहे म्हणजे माझा अर्थ असा आहे की माझ्या ट्रेड्स वगैरेच्या बाबतीत, कारण माझं काम आहे प्रॉफिटेबल ठेवणं सगळ्यांना, प्रॉफिटेबल करणं सगळ्यांना. सो मी ते बखूबी निभवणार, नवीन शब्द बखूबी निभवणार. सो त्याच्यावरती माझा फक्त फोकस आहे, बाकी कशावरच नाही. ओके, सो गाईज टुडेज व्लॉग एंड हिअर इटसेल्फ. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं काही करा अँड स्टे कनेक्टेड विथ रुपी कम्युन, विथ रूप खोपडे, विथ रूप